श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्या आयुष्यातील एका अशा कठोर सत्यावर बोट ठेवणार आहे जे तुम्हाला आतून पोखरून टाकते. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जीवनातील शांतता, यश आणि मानसिक आरोग्य थेट प्रभावित करतो. हा विषय आहे तुमच्या अगदी जवळ, तुमच्या घरात लपलेले अत्यंत धोकादायक असलेले 5 अदृश्य शत्रू. कल्पना करा, तुमच्या बिछाण्याखाली, तुमच्या रोजच्या वाटेत एक विषारी साप लपलेला आहे. तुम्ही सावध राहता, तुम्ही त्याला ओळखता आणि त्याच्यापासून दूर राहता. पण या सापापेक्षाही जास्त घातक आणि कपटी काही शत्रू तुमच्या जीवनात आहेत. हे शत्रू तुमच्यापासून लपलेले नाहीत, ते तुमच्या डोळ्यासमोर आहेत. ते तुमच्या जवळ राहून हसतात, तुमच्यावर प्रेम असल्याचा दिखावा करतात, पण त्यांच्या आत एक थंडगार भावना आणि विषारी ईर्ष्या दडलेली असते. ते तुमची प्रत्येक यशाची वाट लागावी यासाठी गुप्तपणे इच्छा बाळगतात. प्राचीन ज्ञान आणि जीवनातील अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे की सामान्य साप फक्त एकदा डसतो आणि त्याची विष लगेच दिसते, ज्यामुळे तुम्ही सावध होता. पण हे अदृश्य शत्रू रोज रोज त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या कृतीतून तुमच्या आत्मविश्वासात आणि तुमच्या नात्यांमध्ये हो हो विष कावत असतात. त्यांची कट्यार दिसत नाही, पण ती तुमचा आत्मविश्वास आणि आनंद शांतपणे कापून टाकते. आज मी तुम्हाला अशा 5 प्रकारचे लोकांबाबत सांगणार आहे जे तुमच्या यशाचे आणि आनंदाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. तुमच्या यशाची, सुखाची किंमत त्यांना तुमच्या मानसिक शांततेने मोजावीशी वाटते. तुम्ही त्यांना ओळखले पाहिजे, त्यांच्यापासून त्वरित दूर राहायला शिकले पाहिजे. कारण हे लोक तुमची केवळ भौतिक प्रगती नाही, ते तुमचा आत्मविश्वास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची मानसिक शांतता देखील हिरावून घेतात. आता आपण त्या 5 अदृश्य शत्रूंना ओळखूया आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकूया. पहिला धोकादायक प्रकार जो तुमच्या यशावर ईर्ष्या करतो. ईर्ष्या करणारे लोक विषारी सर्पापेक्षा कमी नसतात. हे ते लोक आहेत जे तुमच्या चांगल्या दिवसात आनंदी होत नाहीत, उलट अस्वस्थ होतात. जेव्हा तुम्ही नवीन वस्तू घेता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही, तर जळजळीच्या रेषा दिसतात. तुमचा विकास झाला तर ते अभिनंदन करण्याऐवजी तुमच्यातील उणिवा शोधायला लागतात. तुमच्या समोर ते तुमची स्तुती करतील, पण पाठमोरे तुमची निंदा करतील. यात काय मोठी गोष्ट आहे, नशिबाचा खेळ आहे, अशा गोष्टी बोलून ते तुमच्या यशाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून दूर राहणे हे सर्वात मोठे संरक्षण कवच आहे. कारण हे लोक तुमचा आत्मविश्वास तोडतात आणि संधी मिळताच तुमच्या कामात अडथळे आणतात. जो तुमच्या प्रगतीने खुश नाही, तर तुमचा हितचिंतक कधीच असू शकत नाही. दुसरा धोकादायक प्रकार जो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहतो. स्वार्थी लोक अस्थिर असतात. त्यांची गरज पूर्ण झाली की ते शत्रूप्रमाणे वागतात. हे ते लोक आहेत जे फक्त स्वतःचे काम असेल तेव्हाच तुमच्याकडे येतात. त्यांना मदतीची गरज असेल तर अचानक तुम्ही त्यांची सर्वात प्रिय व्यक्ती बनतात. पण त्यांचे काम झाले की ते गायब होतात. आणि जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते हजार बहाणे सांगतात. आता वेळ नाही, मी स्वतः अडचणीत आहे, पुढच्या वेळेस नक्की बघू. स्वार्थामुळे नात्यामध्ये विष मिसळते. जेव्हा कुटुंबातील सदस्य केवळ स्वतःचा विचार करू लागतात तेव्हा आपसातील संबंध कमकुवत होतात. तुमच्या गरजेच्या वेळी जे सर्वात आधी पाठ फिरवतात तेच स्वार्थी लोक असतात. त्यांच्या मदतीवर अवलंबून राहणे योग्य नाही. तिसरा धोकादायक प्रकार जो खोटं बोलतो आणि धोका देतो. जिथे सत्य नसते तिथे शांती टिकत नाही. खोटेपणा आणि फसवणूक नाती कमकुवत करतात. काही लोक खोटी बोलतात, तुम्हाला चुकीचा सल्ला देतात आणि पाठमोरे तुमच्या विरोधात कट रचतात. ते तुमच्या समोर वेगळे आणि इतरांसमोर वेगळे बोलतात. त्यांची 2 तोंडे आणि 2 चेहरे असतात. दृष्ट व्यक्ती आणि साप यात फरक इतकाच आहे. साप तुमच्या जीवाला धोका असेल तेव्हाच डसतो, पण दुष्ट व्यक्ती विनाकारणही तुम्हाला नुकसान पोहोचू शकते. ज्याने एकदा विश्वासघात केला आहे त्याच्यावर पुन्हा कधी विश्वास ठेवू नये. अशाही लोकांपासून सावध राहा, कारण त्याचा गोडवा केवळ दिखावा असतो. चौथा धोकादायक प्रकार जो नेहमी तुमची निंदा, बदनामी करतो. ज्यांच्या जिभेवर विष आहे त्यांची संगतही विषारी असते. हे ते लोक आहेत जे प्रत्येक गोष्टीत तुमच्या चुका काढतात. तुमच्या यशाचा आनंद घेण्याऐवजी नेहमी टीका करतात. ते केवळ तुमच्या पाठमोरेच नाही, तर तुमच्या समोरही तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. तुमची लहान मोठी चूक वाढून चढवून सगळ्यांसमोर मांडतात. जर तुम्ही चांगले काम केले असेल तर त्याची महत्त्व कमी करतात. असे लोक तुमचा आत्मविश्वास खच्ची करतात आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत बनवतात. अशा लोकांपासून जेवढे लवकर दूर व्हाल तेवढे चांगले. साप फक्त शरीराला नुकसान पोहोचवतो, पण असे लोक तुमच्या आत्म्याला जाळून टाकतात. जो व्यक्ती तुमची निंदा करतो तो आतून असुरक्षित असतो आणि आपल्या कमतरता लपवण्यासाठी तो इतरांची बदनामी करतो. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांच्यापासून फक्त अंतर ठेवा. 5वा धोकादायक प्रकार जो इतरांचे रहस्य उघड करतो. चुगलखोर. एक महत्त्वाचा सिद्धांत सांगते, जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर आनंदाने दुसऱ्या व्यक्तीची खासगी असते किंवा उणिवा सांगत असेल तर तुम्ही तयार राहावे की तो तुमच्याही गोष्टी इतरांना सांगत असेल.
हे ते लोक आहेत जे सतत कोणाच्या ना कोणाच्या गुप्त गोष्टी तुम्हाला सांगत राहतात. तुम्हाला वाटते की ते तुमचे जवळचे आहेत म्हणून सर्व काही शेअर करत आहात. पण सत्य हे आहे की जो दुसऱ्याच्या खाजगी गोष्टी उघड करतो, तो तुमच्याही गोष्टी उघड करेल. कधीही आनंदाने कोणाच्या खाजगी गोष्टी ऐकू नयेत. हे चुगलखोर लोक कुटुंबात अशांती पसरवतात. ते एकाकडून दुसऱ्याकडे जाऊन चुकीच्या गोष्टी पसरवतात, ज्यामुळे नाते तुटतात आणि संबंधामध्ये विषारी वातावरण निर्माण होते. या हानिकारक लोकांपासून दूर कसे राहावे? तुम्ही विचार करत असाल की आपल्याच जवळच्या लोकांपासून दूर कसे राहायचे. नाती रक्ताची नसतात, ती वर्तनाची असतात. तुमचा खरा जवळचा व्यक्ती तो आहे जो तुमच्यात सत्य, ज्ञान, धर्म, दया, शांती आणि क्षमा या गुणांनी भरलेला आहे. या लोकांशी लढण्याऐवजी त्यांच्यापासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. नंबर 1, मौन हे सर्वात मोठे कवच आहे. तुमच्या खाजगी गोष्टी, तुमच्या योजना, तुमचे यश या लोकांशी शेअर करू नका. त्यांना तुमच्याबद्दल जितकी कमी माहिती असेल तितकी कमी ते तुम्हाला नुकसान पोहोचू शकतील. नंबर 2, बहुतेक अंतर राखा. याचा अर्थ संबंध तोडणे नव्हे तर त्यांच्यासोबतचा वेळ कमी करा. हळूहळू आपली उपस्थिती कमी करा. त्यांचे फोन कमी उचला. नंबर 3, भावनात्मक अंतर ठेवा. त्यांच्या बोलण्याला मनावर घेऊ नका. जेव्हा ते टोमणे मारतात किंवा निंदा करतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करा. त्यांच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम होत आहे हे त्यांना दाखवू नका. नंबर 4, सकारात्मक लोकांशी जोडून राहा. जे तुम्हाला साथ देतात, तुमच्या प्रगतीत खुश होतात, अशा सकारात्मक लोकांशी जास्त वेळ घालवा. चांगली संगत तुमचे आयुष्य बदलते. नंबर 5, स्वतःवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही इतके जास्त तुमच्या उन्नतीवर लक्ष द्याल तितका कमी फरक तुम्हाला इतरांच्या बोलण्याचा पडेल. आजची शिकवण नाती नावापुरती नसतात तर कामाची असतात. कोणीतरी तुमचा जवळचा आहे म्हणून त्याच्या विषारी कृत्यांना सहन करत राहणे योग्य नाही. ईर्ष्या करणारे, स्वार्थी, खोटे बोलणारे आणि चुगलखोर लोक खूप धोकादायक असतात. पण लक्षात ठेवा, अंतर ठेवणे म्हणजे द्वेष करणे नाही, तर स्वतःचे संरक्षण करणे आहे. बुद्धिमान व्यक्ती तोच आहे जो वेळ धोका ओळखतो आणि त्यापासून वाचतो. आजपासूनच तुमच्या आयुष्यात बघा कोणते लोक तुमच्यासाठी हानिकारक ठरत आहेत. त्यांच्यापासून हळुवारपणे दूर राहा. तुमच्या मानसिक आरोग्याला महत्त्व द्या आणि सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. जवळचे लोक तुम्हाला तुमच्या आत्म्याला आतून जाऊन टाकतात आणि हेच विष सर्वात जास्त धोकादायक असते. म्हणून त्यांच्यापासून अंतर राखा. ते मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि रोज असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.